विविध गोष्टींकरता कायदे करणे, त्या कायद्यांमध्ये कालसुसंगत सुधारणा करणं, हे कोणत्याही सरकारचं किंवा शासनाचं मुख्य कर्तव्य आणि मुख्य अधिकार असतात. आणि याच अधिकारांचा वापर करून शासनाने नुकताच महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम हा एक नवीन अधिनियम आत्ताच्या अधिवेशनात मांडलेला आहे, मंजूर केलेला आहे आणि त्याचं आता कायद्यात रूपांतर होणार आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या दृष्टीने हा अधिनियम अत्यंत महत्त्वाचा आहे. आता हा अधिनियम महत्त्वाचा का आहे, हे पाहण्याकरता आपण त्यातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी प्रत्यक्षात वाचून बघूया. आता कोणताही कायदा जेव्हा बनवला जातो आणि त्या कायद्याचा अर्थ लावायची वेळ येते, तेव्हा त्या कायद्याचा मूळ उद्देश काय होता, हे महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातनं त्या कायद्याचा अर्थ लावणं आणि अंमलबजावणी करणं अपेक्षित असतं. त्याचप्रमाणे म्हणजे त्याच धर्तीवर ह्या नवीन अधिनियमाचा उद्देश काय आहे? तर सरकार म्हणतंय, की कृषी धोरणे, योजना व विस्तार प्रणाली मोठ्या प्रमाणात लिंगभाव निरपेक्ष आहेत. परंतु बहुतेक कृषी योजना व त्याखालील हक्क यांचा लाभ मिळण्याकरता शेत जमिनीची मालकी असणं ही पूर्वअट असून महिलांपैकी काही टक्के महिलांकडेच केवळ शेतजमीन असल्याने अनेक महिला शेतकऱ्यांना अशा योजनांचा लाभ मिळणे दुर्लभ झालेले आहे. अशा प्रकारे जमिनीचे औपचारिक मालकी हक्क धारण करत नसल्याने कौटुंबिक किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिलांची गणना शेतकरी म्हणून न करता अनेकदा शेतमजूर म्हणून केली जाते. त्याचप्रमाणे मासेमारी, गौण व वन उत्पादने गोळा करणे, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन इत्यादींसारख्या बिगर लागवड आधारित संलग्न कार्यांमध्ये सहभागी असलेल्या महिलांना देखील शेतकरी म्हणून मान्यता दिली जात नाही. महिला शेतकऱ्यांना व त्यांच्या कृषी श्रमास पद्धतशीरपणे न देण्याचे प्रमाण लक्षणीय आहे आणि त्यामुळे त्यांना विविध योजना, पतकर्ज आणि बाजारपेठ मिळण्यातील भेदभावासह, परंतु तेवढ्यापुरतेच मर्यादित नसलेल्या इतर प्रकारच्या उपेक्षेला सुद्धा सामोरं जायला लागतं. म्हणूनच शेती आणि संलग्न कार्यांमध्ये सहभागी असलेल्या महिलांना महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्यासाठी आणि त्यांना हक्क, लाभ, अर्थसहाय्य, सेवा व पतकर्ज मिळणे शक्य व्हावे, यासाठी त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन कायदा करणे इष्ट आहे, असे शासनास वाटते. प्रस्तावित कायद्यामध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद व कक्ष, राज्य संनियंत्रण समिती तसेच महिला शेतकरी निधी स्थापन करण्यासाठी व त्यांची आधार सामग्री संकलित करण्यासाठी आणि ठेवण्याकरता सुद्धा तरतूद केलेली आहे. म्हणजे हा या मूळ उद्देश आहे, की ज्या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला. म्हणजे शेतकरीचा दर्जा आणि शेतकऱ्याकरता असलेल्या योजनांचा लाभ घेण्याकरता जमिनीची मालकी ही पूर्वअट आणि त्या पूर्वअटीमुळे अनेक महिलांना सामोरं जायला लागणारी उपेक्षा दूर करणं, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. आता या कायद्यामध्ये काही महत्त्वाच्या व्याख्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. त्यातली पहिली अर्थातच महत्त्वाची व्याख्या आहे शेती. यामध्ये पिकांची लागवड, बीज उत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मधुमक्षिका पालन, चारा लागवड, मधमाशा पालन, मासेमारी, जलीय संवर्धन, रेशीम उत्पादन, गांडूळ खत निर्मिती, फलोत्पादन, पुष्पोत्पादन, अळंबी लागवड, कृषी वनीकरण, चराईसाठी किंवा रॅब खतासाठी कोणत्याही जमिनीचा किंवा तिच्या भागाचा वापर, स्वयंरोजगारातून केली जाणारी कंपोस्ट खत निर्मितीची किंवा अन्य कोणतीही शेतीविषयक कार्ये, कुळ वहिवाटीने केलेली लागवड, बटाई अथवा स्थलांतरित शेतीसह इतर प्रकारची लागवड, मालकी हक्कांच्या किंवा फलोपभोग हक्कांच्या आधारे गौण किंवा इमारती लाकूड नसलेले वनोत्पादन गोळा करणे, वापर व विक्री करणे यांच्याशी संबंधित असलेली सर्व कार्ये, मग ती मोबदल्यासाठी केली जात असो किंवा नसो, यांचा समावेश या शेतीमध्ये होतो. म्हणजे शेतीची जी व्याख्या करण्यात आलेली आहे ती बऱ्यापैकी व्यापक आणि विस्तृत करण्यात आली आहे आणि या सगळ्या प्रकारच्या कामं करणाऱ्या महिलांना याचा निश्चितपणे फायदा होईल. पुढची महत्वाची व्याख्या आहे शेतकरी. शेतकरी याचा अर्थ जी महिला महाराष्ट्राची रहिवासी आहे आणि जी वैयक्तिक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसह संयुक्तरित्या एक, जमिनीचे स्वरूप विचारात न घेता कृषी व्यवसायात आहे. 2, बियाणांचे विविध कृषी वाण, कोणत्याही प्रकारचे शेती उपयोगी पशु व यांचे कोणतेही नवशोध, संवर्धन, जतन किंवा प्रचार करण्यात, वातावरण अनुकूलन पद्धती किंवा एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यात योगदान देत आहे. 3,
प्राथमिक प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन प्राथमिक उत्पादनाचे किंवा कच्च्या व प्राणीजन्य उत्पादनाचे मूल्यवर्धन करीत आहे आणि अशी कोणतीही महिला असा आहे. कृषी कार्यधारक तोंडी किंवा लेखी कराराद्वारे अथवा करारनाम्याद्वारे भाडेपट्ट्याने शेती करणारा भूमिहीन शेतकरी, भूमिहीन पशुपालक, शेतमजूर, रोकमाळ मजूर किंवा पशुपालक, पशुचारक, गुरखी किंवा वर्षभरात किमान एका शेती हंगामात राज्यामध्ये शेती व्यवसाय करणाऱ्या आणि कोणत्याही प्रयोजनासाठी राज्याबाहेर किंवा राज्याअंतर्गत स्थलांतर करणाऱ्या महिला या सगळ्यांचा समावेश हा शेती किंवा शेतकरी या व्याख्येमध्ये होतोय. पुढचा हा महत्वाचा व्याख्येचा भाग आहे तो म्हणजे जमीन. जमीन याचा अर्थ जी जमीन शेतीच्या प्रयोजनांसाठी वापरली जाते, वापरण्यायोग्य अशी जमीन आहे असा आहे. आणि त्यात एक, अशा जमिनीवर असलेल्या किंवा तिच्याशी अनुलग्न असलेल्या शेतातील इमारतींच्या जागा. 2, ज्या जमिनीवर नैसर्गिकरित्या गवत उगवते ती जमीन. 3, अशा जमिनीवरील झाडे आणि उभी पिके. 4, शेतीच्या प्रयोजनाकरता पाण्याचा पुरवठा करण्यासाठी किंवा पाणी साठवण्यासाठी अशा जमिनीवर बांधलेले किंवा ठेवलेले कालवे, जलमार्ग, विहिरी, जलवाहिन्या किंवा तत्सम इतर बांधकामे. आणि 5, शेतीच्या प्रयोजनांसाठी अशा जमिनीशी अनुलग्न असलेली किंवा बांधकाम केलेली किंवा ठेवलेली जलनिस्सारण बांधकामे, भराव, बंधारे किंवा इतर कोणतीही बांधकामे आणि अशा जमिनीवरील सर्व संरचना व कायमस्वरूपी जोडण्या या सगळ्यांचा समावेश जमीन या शब्दामध्ये होतो. आता ह्या सगळ्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजे शेतीचा आपण व्याख्या बघितली, महिला शेतकरीची व्याख्या बघितली आणि जमिनीची व्याख्या बघितली. ह्या सगळ्या व्याख्येच्या कक्षेत ज्या ज्या महिला बसतील त्या महिलांना महिला शेतकरी म्हणून मान्यता मिळेल आणि त्यांना तसं प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल. महिला शेतकरी म्हणून मिळालेली मान्यता आणि मिळालेलं प्रमाणपत्र याच्या आधारे कोणत्याही शेतकऱ्याकरता ज्या योजना आहेत, जी अनुदानं मिळतात, ज्या सुविधा मिळतात, जे पतपुरवठा मिळतो किंवा जे कर्ज मिळतं, त्या सगळ्या सोयीसुविधा बहुत करून या महिलांना सुद्धा सहजपणे उपलब्ध होतील. म्हणजे आजपर्यंत शेती किंवा त्या अंतर्गत शेतकरी आणि त्या अंतर्गत सुविधांचा लाभ घेण्याकरता जमिनीची मालकी या अटीचा जो अडसर होता, तो अडसर याने दूर झाला आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. या कायद्याचा उद्देश हा बनवण्यात आलेला कायदा कागदोपत्री आत्ता तरी चांगला दिसतोय, पण याची अंमलबजावणी कशी होते, किती चांगली किंवा किती वाईट होते, याच्यावर या कायद्याने जो उद्देश आहे, जो उद्देश डोळ्यापुढे ठेवून हा कायदा बनवण्यात आलेला आहे, तो सफल होतो का विफल होतो हे येणारा काळच आपल्याला ठरवेल. पण एक चांगला उपक्रम किंवा एक चांगल्या दिशेने आपण मार्गक्रमणा सुरू केलेली आहे. जो कायदेशीर अडसर होता तो दूर करण्याकरता एक प्रयत्न केलेला आहे, असं आपण किमान सध्या तरी म्हणू शकतो. याची अंमलबजावणी जशी होईल त्याप्रमाणे त्याच्यावर टीका किंवा कौतुक आपण करूच. सध्या याबाबत आपण टीका किंवा कौतुक न करता याचं नक्की काय होतं हे बघूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.